दान कधीच अधर्माच्या हाताने करायचं नाही, अपवित्र असताना करायचं नाही. एकतर तुम्ही डाव्या हाताने दिली, वरनं आंघोळ बी नाही केली, असं दान करू नये. करणं म्हणलं मला सगळं माहित आहे, पण मी विचार केला, विचार एवढा करायचा आहे बरं का. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर माझ्या दानशूरतेला कलंक लागला असता. या विचाराने आहे त्या हाताने वाटी दिली महाराज. एवढा विचार करायचा नाही, त्या गोष्टीचं नाही करायचं. मग महाराज असं म्हटल्यानंतर तो बिरबल होता हुशार. बिरबल म्हणला, हे बघ, जर तुझ्या जन्मात कधी एकादशीला चतुर्थी आलीच, तुझ्या जन्मात जर कधी एकादशीला चतुर्थी आलीच, तर तिला सोडण्यासाठी एक काम कर. लोणी माहिती आहे? लोणी 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 आता मावल्या पांढरं पांढरं असतंय, ताक घुसळल्यावर वर येतंय, माहित आहे का? अव लोणी माहित आहे का? लोण्याचे भजे करायचे. काय करायचे? होणारीच्या बाया काय करायचे? लोण्याचे भजे करायचे आणि ते तुपात तळायचे. कशात तळायचे? तुपात तळायचे आणि ती खाऊन चतुर्थी सोडायची. आगबर म्हणला, एवढं बियाड्यात करू नको लागा, मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाहीत, झाले तरी तुपात तळत नाहीत. ती म्हणला, मूर्खा मागापासून तीच सांगतो एकादशीला चतुर्थी येत नाही बरं का. सांगायची पद्धत तुझ्या भाषेत आहे फक्त, तीच मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. प्रेम करा, पण तुकोबाराय उदाहरण देऊन सांगतायत कसं करा. महाराज, करत असताना निस्वार्थी करा, कुठलाही स्वार्थ न ठेवता करा. कसं? करी लाभावी ना ऐसी कळवळ्याची जाती, लाभावी ना प्रीती, करी लाभावी ना प्रीती, करी लाभावी ना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी ना प्रीती, करी लाभावी ना प्रीती. तुमचं काय म्हणणं आहे? मी तेवढं प्रेम करायचं? हो, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, दुसरं काहीच नकोय. तेवढं असलं की बस. मग ठीक आहे, बरं मी काय म्हणतो, भगवंताने काय केलं आमच्यासाठी की आम्ही त्याच्यावर माया करायची? अरे पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. तुमचं सगळं तारणारा तो आहे, तुम्ही फक्त नामस्वरूपी आहात. तो करणार आहे. त्या आईनं सगळं कष्ट केलं, 9 महिने गर्भात सांभाळलं. सायन्स असं प्रूफ करतं की माय ज्यावेळेस लेकराला जन्माला घालते, तिच्या रक्ताचे 4 थेंब वाटतात, तेव्हा दुधाचे 2 थेंब तयार होतात. रक्ताचं दूध करून पाजते ती माय असते. मग एवढं सगळं करून जर तुम्हाला त्याची किंमत नसेल, माणसं म्हणतात अरे देवाला तर सगळंच आहे, ठीक आहे मायबापाची माया आम्ही करू, देवाची करायची काय गरज आहे? देवाला तर देवच आहे सगळं म्हणे, सगळंच देव आहे म्हणे, मग काय गरज आहे देवाला आमच्या मायाची? आता तुम्हाला सांगते, आई बापाला काही कमी असतं का? त्या लेकराला मोठं करणारं, त्याला नोकरी लावणारे मायबाप असतात, चलवणारा शिकवणारे मायबाप असतात.